वर्ध्यात लाडकी बहीण योजनेच्या फेर तपासणीला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नकार। वर्धा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी ई-केवायसी करण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे। योग्य मोबदला मिळत नसल्याने आणि वाढत्या कामाच्या तणामुळे फेर तपासणीला विरोध करण्यात येत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आधीच अनेक जबाबदाऱ्या असून त्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी लादल्याने कामाचा ताण अधिक वाढत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। अंगणवाडीतील मुलांना शिकवायचे की अतिरिक्त प्रशासकीय कामे करायची असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे। फेर तपासणी दरम्यान ग्रामीण भागात वाद भांडणे होण्याची भीती अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। योग्य मोबदला व सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी काळ्या फिती लावत आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वर्धा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी CEO यांच्याकडे निवेदन सादर केले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे सरकारचं नावलौकिक मिळवून देणारी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, त्या लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लोकांना आता काही हप्ते मिळाले नाहीत, त्याच्यामुळे ओढ सुरू आहे। आणि म्हणून सरकारने एक पत्र काढलं की आता ते अंगणवाडी सेविकांनी पात्र अपात्र KYC करून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी काम करावं असं सांगितलं आहे। परंतु अंगणवाडी केंद्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं 5 उद्दिष्ट आणि 6 सेवाचं काम त्यांना करावं लागतं आणि त्यामुळे वेळच आला नाही। आणि FRS आता आलेला आहे की मी दिवसभर FRS ऑनलाईन माहिती भरावी लागते, त्यामुळे वेळ नाही। आणि गावामध्ये या पात्र अपात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम दिल्यामुळे त्यांच्यामध्ये झगडे होतील आणि त्यामुळे मारापिटी देखील होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही। आणि म्हणून सरकारने हे लाडकी बहीण योजनेच्या फेर सर्वेक्षणाचं काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नये अशा पद्धतीचे आज निवेदन या ठिकाणी माननीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या आपण सरकारला पाठवलेला आहे। मी वंदना गौतम खोब्रागडे, अंगणवाडी सेविका। ज्या बजेटमध्ये आम्हाला अजूनही 10 वर्ष झाले, बजेटमध्ये त्यांनी जे आम्हाला लागू केले होते मागण्या आणि जो आम्ही मागण्या लागू केल्या होत्या त्या आम्हाला अजूनहीपर्यंत 10 वर्ष झाले अजूनहीपर्यंत आम्हाला मिळालेले नाही। आणि सरकार आम्हाला वेळोवेळी एवढे कामं देते की आणि आश्वासन देते, इतके आम्ही मोर्चे काढले, 2-2 महिने आंदोलन केले, तरी पण आम्हाला अजूनही त्यांच्याकडून एकही रुपया मिळाला नाही। फक्त आश्वासन देते, हो करू आणि बस मागे घेते। नंतर मग आम्हाला जे आता जे लाडकी बहिणीचे हे आहे, जे आम्हाला लाडकी बहिणीचे त्यांनी नियम लावले की बा सगळेजण म्हणतात की अंगणवाडी सेविकेकडे जा आणि अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरा। पण याच्या आधी आम्ही जो अंगणवाडी सेविकेंनी लाडकी बहिणीचा आम्ही फॉर्म भरले होते तेव्हा आम्ही कामं केले, पण आता ते म्हणतात की बा अजून तुम्ही लाडकी बहिणीचे फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे आले। सगळ्या लोकांना सांगते, लोक एवढे त्रास देतात आम्हाला आणि ऑफिस म्हणते की आपण तुम्ही लाडकी बहिणी योजनेचे पात्र आणि अपात्र याद्या द्या। आम्ही कसं द्यावं, गावामध्ये झगडे होतात। जर निवडक आम्ही लाभार्थ्यांचे जर नावं आम्ही लिहून दिले तर लोक आमच्याच घरावर येतील, नाही का? म्हणून आम्ही हे काम म्हणजे करणारच नाही, त्याच्यासाठी आम्ही हे काळी फित लावलेली आहे। आणि एवढं संकट आहे ह्या कामापासून, सकाळी उठलं का चालल्या, संध्याकाळी उठलं का चालल्या, एवढे फोन येतात त्या लाडकी बहिणीसाठी 12-12, 11-11, 11:30 वाजेपर्यंत फोन येतात। आम्ही काय काय करावं? सरकार आम्हाला मोबदला देत नाही, फुकट कामं थोडी करणार आहे। आणि या 13,000 मध्ये काय होणार आहे? 13,000 मध्ये एक मुलगा शिकू शकत नाही किंवा एक घर आमचं स्वतःचं भागवू शकत नाही। आणि या 13,000 मध्ये सरकार आम्हाला म्हणते का हे काम करा, ते काम करा, मातृत्व वंदनेचं काम करा। आणि मातृत्व वंदनेचं काम सुद्धा आम्ही करायला तयार नाही आहे, कारण एवढं आम्ही संतापलेलं आहे या कामामुळे। तर ह्या 13,000 मध्ये आम्ही काम करणार? त्यांना करून बघा म्हणा, आम्हाला पूर्ण म्हणजे आम्हाला मोबदला द्या ना कामाचा। ह्या लाडकी बहिणीचे काम मिळून राहिले आम्हाला लाडकी बहिणीचे 5 रुपये सुद्धा मिळून नाही राहिले। आणि सगळे लोक आमच्याकडे येतात, आम्ही पूर्वशालेय शिक्षण कोणतं द्यावं त्या शाळेमध्ये? जर आम्ही पूर्वशालेय आणि ऑफिस म्हणते की पूर्वशालेय शिक्षण द्या मुलांना, जर तुम्ही हे जर आमच्या अंगणवाडी सेविकेकडे हे कामं लावले तर आमच्या समोर कोणता वेळ आहे मुलांना शिकवायला? जेव्हा अंगणवाडी उघडतो तेव्हापासून लोक चालले लाडकी बहिणीसाठी आम्हाला फॉर्म भरायचा आहे, तरी पण आम्ही काम करून राहिलो। पण मोबदला द्या ना तुम्ही या कामाचा, नुसते आश्वासन देतात। इतके मानधन नाही वाढवले केंद्र सरकारनं, अजूनपर्यंत आम्हाला मानधन नाही वाढवलं। आम्हाला फक्त महाराष्ट्र राज्य सरकारचेच पैसे येते, अजूनही अर्ध मानधन आमचं थांबवलेलं आहे। लोकनायक न्यूज